सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. आज या ठिकाणी खोपोली येथे 4 दिवसापूर्वी ही अतिशय निंदनीय अशी घटना घडली. आमचे सर्वांचे जवळचे मित्र मंगेश अप्पा काळोखे यांच्याबद्दल जी अतिशय निंदनीय गोष्ट, जी माणुसकीला काळिंबा फासणारी गोष्ट त्या ठिकाणी झाली, त्याबद्दल जेवढा निषेध करावा तेवढा त्या ठिकाणी थोडा आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम्ही सर्वच जण त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखाच्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सहभागी आहोत. आणि ज्यांनी हे कृत्य केलंय, कायद्यानुसार फास्ट ट्रॅक वरती जी काय शिक्षा, जास्तीत जास्त कठोर शिक्षा ही त्यांना झाली पाहिजे, ही आमची सगळीच शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षाची सर्वसामान्य माणसाची आज ती भावना आहे. पण ते घटनेचं एवढं गांभीर्य असल्यामुळे आम्ही कोणीही त्याबद्दल सोशल मीडियावर कधी व्यक्त झालो नाही, कुठली बाईट त्या ठिकाणी कधी दिली नाही. कारण ते चित्र जेव्हा आपण बघतो तर मन हिलावून जातं. आणि अशी विकृती ही कायमस्वरूपी समाजातून नष्ट झाली पाहिजे. म्हणून ज्यांनी काही तो गुन्हा केलाय त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची त्या भूमिका होती. कर्जतचे DYSP सर असतील, त्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला विनंती केली की तुम्ही सोशल मीडियावरती या कशावरती तुम्ही कोणी व्यक्त होऊ नका. त्यानुसार आम्ही कधी कुठल्या गोष्टीचे राजकीय स्टेटस असेल का काही असेल त्या ठिकाणी आम्ही ठेवलं नाही. पण काल परवापासून ज्यांना ते दुःख बाजूला ठेवून फक्त त्या ठिकाणी राजकारणच करायचंय, त्यांनी सोशल मीडियावरती DTP तयार करायचे वेगवेगळ्या माध्यमातून आणि बदनामी करायचं काम त्या ठिकाणी चालू केलंय. शिवसेना आणि शिवसैनिक हे आज पण बाळासाहेबांनी जे विचार सांगितले की माझ्यानंतर आदित्यला सांभाळा, उद्धव साहेबांना सांभाळा, आज पण इथं असणारा माझा प्रत्येक पदाधिकारी असेल, शिवसैनिक असतील, आज पण त्या विचारावरच उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या पाठीशी पक्षाच्या सर्वात कठीण काळात आज आम्ही त्या ठिकाणी ठामपणे उभे आहेत. पण सोशल मीडिया काहीतरी DTP बनवायचा आणि त्याच्यावर टाकायचं, हे शिवसैनिक आहेत का? आजची घटना घडली त्यामुळे आम्हाला कधीच मनापासून असं वाटत होतं या गोष्टीत राजकारण झालं नाही पाहिजे. पण काही लोकांनी आपल्या तालुक्याचा इतिहासच आहे, म्हणजे त्याचा संदर्भ करायचा झाला तर 2009 पासूनच ती सुरुवात आहे. की प्रत्येक वेळी कुठली जरी कुठल्या गावाची घटना झाली, मग ती मालवाडी सारख्या ठिकाणी घटना झाली, ती सायला सारख्या ठिकाणी घटना झाली, मालवाडी सारख्या ठिकाणी घटना घडली, त्यामध्ये पण आमचेच एक शिवसैनिक जे आज स्वतःला शिवसैनिक म्हणून स्वतःला हे करतात, ते आता जिथं लोकप्रतिनिधी महेंद्र थोरवे म्हणून आहेत, ते स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून समजतात, तेव्हा पण ते आमच्या एका शिवसैनिक म्हणून होते. मग त्यावेळी तेच बिमसन बडेकर सभापती महिला बालकल्याण त्यांची मिसेस त्या ठिकाणी होती, त्यांचं नाहक नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. आज 3 वर्ष काही न करता त्या माणसांनी जेलमध्ये जाऊन आज निर्दोष म्हणून त्यांची त्या ठिकाणी आज मुक्तता झाली.
पण 3 वर्ष त्या माणसाने काही न करता त्या सहभाग घेतला आणि यांचा करता करविता हाच माणूस सायलेसारख्या प्रकरणामध्ये बाबू घरांवरती 302चा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंतीतून समजलं की बाबू घरांचं त्याच्यामध्ये काही नाही, पण ते पण शिवसैनिकच त्या ठिकाणी होते. 2006 साली पंढरीबुवा राऊत सभापती त्या ठिकाणी होते, ते पण त्या ठिकाणी शिवसैनिक होते. त्यांच्यावरती पण अशाच प्रकारे खोटा गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर परत 1-2 महिन्यावरती त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल. आणि वेळोवेळी या तालुक्यामध्ये जेव्हा या चुकीच्या घटना होतात आणि त्या घटनामध्ये फक्त त्याचं राजकारण करायचं, म्हणजे खरंच त्याच्या घरात दुःख आहे त्याच्याबद्दल आपली भावना काय असली पाहिजे ती बाजूला ठेवून आपल्या त्यातून काय राजकारण करता येईल काय, आपला विरोधक कसा त्या ठिकाणी कायमचा संपेल, ही वृत्ती ज्या लोकांची आहे ती वृत्ती खऱ्या अर्थाने ठेचायची आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. त्याबद्दल बाबू गारे असतील ते त्यांची भूमिका मांडतील, पंढरीबुवा ते त्यांची भूमिका मांडतील, पण प्रत्येक वेळी ही वृत्ती या तालुक्यात गेले 10-15 वर्ष हेच ते काम करते. आजचं झालेला आहे तो कपुलीचा प्रसंग आहे. म्हणजे तुम्ही आम्ही काय सर्वसामान्य माणसाच्या मनात पण तेच आहे की जे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर जी कारवाई असेल ती व्हावी, पण त्याच्या मागून फक्त पत्रकार परिषदेचे फोटो तटकरे साहेबांच्या बरोबर आमचा त्या ठिकाणी होता. तटकरे साहेबांची पण भूमिका तीच त्या दिवशी होती की जे खरं आरोपी आहे जे खरे आहेत आणि आमचं सगळ्यांचाच न्यायदेवतेवरती विश्वास आहे. इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून इथं SP मॅडम त्या ठिकाणी, अचल मॅडम त्या ठिकाणी आहेत. तिकडे सगळेच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी काम करते आणि जे आहेत ते सत्य हे कधीच ते नाही, सत्य हे सत्यच असतं. ते सत्य आज ना उद्या ते लोकांसमोर येणार आहे, पण आपण त्याचं किती राजकारण करावं ते प्रत्येकाला कुठेतरी त्या ठिकाणी समजलं पाहिजे. म्हणजे हे माझ्याबरोबर जे बसलेत हे पण तुमचे आपण एकत्र असता त्या शिवसेनेत होते आणि त्या शिवसेनेवरती कुणी त्यांना त्रास दिला, कुणी त्यांना खोट्या घोड्यात त्या ठिकाणी अडकवलं हे तर सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. माझं एकच नम्रपणे सगळ्यांना विनंती आहे की जी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध सगळेच जण आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. पण त्याच्या अजून जे राजकारण जे चालू आहे ते राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. जे खरंच त्या ठिकाणी आरोपी आहेत त्यांना ठिकाणी सदा भेटणार आहे, पण आपलं काहीतरी सोशल मीडियाला काहीतरी करायचं, काहीतरी चुकीच्या बातम्या त्या ठिकाणी पेरायच्या. माझं पोलीस प्रशासनाला पण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही जी आम्हाला रिक्वेस्ट केली आम्ही कधी सोशल मीडियावर कशावर व्यक्त त्यानंतर झालो नाही, पण ते जे करतायत ते पुढे त्याचं थांबवलं नाही तर पोलीस प्रशासनावर कमीत कमी 5,000 लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये आम्हाला काढायला लागेल. याच्या पुढे या कर्जत शहर तालुक्यामध्ये या कुणा चुकीच्या माणसाला प्रशासनाने पण कुठा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला नाही पाहिजे. कारण प्रत्येक वेळी होतंय आणि एकच माणूस सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी तो करतो आणि त्याच्यामुळे मग त्या प्रोसिजरने सगळ्यांना सामोरं जाऊन हा ज्यांनी खरंच केलंय त्याला त्या ठिकाणी नक्कीच सजा झाली पाहिजे. ही सगळ्या सामान्यांची प्रत्येकाची भूमिका आपली सगळ्यांची ती आहे. पण जो करत नाही पण त्याला ते भोगायला लागते. इथे 3 अशी 5-6 उदाहरणं आपल्याला सगळ्या त्या ठिकाणी आहेत, तर त्यांची माहिती ते त्या ठिकाणी देतील. सर्वांना नमस्कार. पत्रकार बांधवांना, जे काही खोपोली येथे घटना घडली सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व त्या गोष्टीचा निषेध करतो. झालेली घटना ही खूप दुःखद आहे. त्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. कारण ज्यांच्यावरती हा प्रसंग आला ते मंगेश आप्पा माझे मित्र होते आणि आमच्या कराडनगर टाकवे गाव आहे, टाकवे गावचे मूळ ते रहिवासी होते आणि मग आमचे मित्र अरुण कालोखे त्यांचे ते भाऊ होते आणि आमच्या सर्वांचे त्यांच्याशी जवळचे संबंध होते, म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. परंतु पत्रकार बांधवांनो, मी आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून आपल्या लक्षात आणून देईल की एखाद्या गोष्टीचं किती भांडवल केलं पाहिजे
याला सुद्धा काही बरी सीमा आहे. घटना घडली त्या बाबतीत रायगड पोलीस अधीक्षक दलाल मॅडम, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाही या देशामध्ये नाव आहे, असे अधिकारी आपल्याला लाभलेले, त्यामुळे ते कठोरपणे चौकशी करत आहे. आणि मग चौकशी होत असताना पोलीस प्रशासनावरती तसा दबाव येईल आणि मग जी काही आमचे महाविकास परिवर्तन आघाडीचे नेते त्यांची नावं त्यामध्ये आलेली आहेत, मग त्यांना कुठेतरी गोवण्याचं काम तिथले स्थानिक आमदार करत आहेत. कारण ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला त्यांनी लगेच कुटुंबातला एखादा सदस्य बोलला असता तर ठीक आहे, परंतु कुटुंबातला सदस्य तक्रार द्यायला गेला असता न बोलता यांनी स्वतःच लगेच ऑनलाईन एखाद्या चॅनलवरती येऊन 2 नावं घोषित केली. तर हे कुठेतरी या मतदारसंघामध्ये चाललेलं सोडाचं राजकारण थांबलं पाहिजे. कारण आता झालेली नगरपालिकेचं इलेक्शन मला असं वाटतं की त्यांच्या पची न पडल्यामुळं हे सोडाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे. आणि जर ते ह्या गुन्ह्यामध्ये जर खरोखर सामील असतील तर ते कायदा सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारे सोडणार नाही असं पोलीस प्रशासन त्यांचे ठाम म्हणत आहे. त्यामुळे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल, त्यात काही मात्र शंका नाही. बंधूंनो, आपण जर विचार केला तर सातत्याने ज्या तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यातील बऱ्याचशा घटना आहेत त्या घडल्या, याच्या मागे याचा जर आपण एकत्रित सारांश काढला तर याच्या मागे शिंदे गट आणि इथले आमदार हेच आपल्याला त्या कारवाईमध्ये प्रेशर करताना आपल्याला दिसून येते. माझ्या बाबतीत जी घटना घडली मी आपल्याला इथे सांगू इच्छित होती. मला वारंवार त्या घटनेमध्ये माझा काही सहभाग नसताना मला तिथे बोलण्यात आलं, परंतु कायदा शेवटी कोणाच्या बापाचा नाहीये. कायद्याची सखोल चौकशी होऊन माझा तपास होऊन मला त्याच्यातून 4थ्या दिवशी घरी निर्दोष सोडण्यात आलं. म्हणून आणि दोन्ही पक्ष आताही जे काही नावं आलेली आहेत चौकशी व्हायला पाहिजे, चौकशी होऊ द्या. परंतु मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय आणि सर्वच लोक विनंती करतो की याच्यामध्ये योग्य ती कारवाई होऊन याच्यात जे दोषी असतील त्यांना कारवाई त्यांच्यावरती व्हावी. परंतु जे दोषी नाहीये, कारण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत. म्हणून पोलीस प्रशासन SP मॅडम मी आपल्याला विनंती करतो की याच्यामध्ये जे काही आपलं तपास चाललेला आहे ते योग्य रीतीने करून आमचे जे नेते आहेत त्यांना आपण न्याय द्यावा. मी आपल्याकडे आशा व्यक्त करतो. आणि जी काही नितीन दादांच्या संबंधात पोस्ट व्हायरल केली ती तटकरे साहेबांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसले आणि चाकोगिरी करतात, जे काय त्यांनी पोस्ट मध्ये टाकलं. आणि शिवसैनिक अरे तुम्ही तर खरे गद्दार आहे हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाहीये. कारण आम्ही आता विकास आघाडी, परिवर्तन आघाडी म्हणून आम्ही कर्जतमध्ये लढलो. आम्हाला इथे जनतेने आम्हाला कळून दिला आणि त्याचा राग तुम्ही मनामध्ये राखून अशा पोस्ट तयार करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा तुमचा हा जो डाव आहे हे जनतेला माहित आहे. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला ही जनता तुमची जागा नक्कीच दाखवून देईल, त्यात काही शंका नाही. परंतु अशा पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये ऋषिकेश जोशी जे कर्जतचे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा या पत्रकार परिषद घेऊन काही घडलेल्या घटनांची मागणी यात पोलीस प्रशासनाकडे केलेली होती. मग नगरसारखे गंभीर गुन्हे कर्जत तालुक्यामध्ये घडल्यानंतर त्याला वाचा फोडण्यात आलेली नाहीये. तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन की आपण त्या सुद्धा घटना लवकरात लवकर उघडकीस आणून या जनतेच्या समोर त्याच्यामध्ये आरोपी आपण जो काही तपास आपण केलेला तो तपास आपण पोलीस प्रशासनाने इथे सादर करावा. बऱ्याचशा गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत. जनता कोण समोर येऊन बोलायला तयार नाही, कारण प्रत्येक जण हा यांच्या दबावाखाली आहे, यांच्या दबावाखाली आहे.
आता तटकरे साहेबांच्या बरोबर फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी जी काही टीका टिप्पणी चालू केली, तर मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून देईल की महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये कितीतरी ठिकाणी शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसची युती आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिली. त्यामुळे यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाहीये की आम्ही काय करावं आणि काय नाही करावं. आम्ही आमच्या पक्षाच्या आदेशाने आम्ही आमचा पक्ष चालवत आहोत. त्यामुळे तुम्हाला जी सवय आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, याच्याकडे जरा आपण दुर्लक्ष करा. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आपल्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला दिसून भेटून येईल. धन्यवाद. पत्रकार परिषदेच्या निमित्त पहिले पत्रकार बंधूंचे अभिनंदन करतो. आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत जी काही 4 दिवसापूर्वी झालेली घटना खोपोली मधली मंगेशप्पा तालुके यांच्यावर झालेल्या घटनेबाबत कुणी आपल्या कर्जत खालापूर मधल्या माणसाला अगदी एक चोचूर लागून गेलेली आहे. तर जरी काही असेल तरी अशा घटना एकदम निर्गुण घटना ही झालेली आहे, ही कुणालाही पचण्यासारखं नाहीये. त्याबद्दल पहिलेच आमचे नितीनदादा सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढे त्यांची दुःख व्यक्त केलेलं आहे. आणि मंगेशप्पा कालोखे यांच्या कुटुंबासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे चे सर्व पदाधिकारी या दुःखामध्ये सामील आहे. मित्रांनो, 4 दिवस सोशल मीडियाच्या बाबतीत काही आपण ऐकतोय. काय पैसा असल्यानंतर मीडिया असेल, काही असेल, प्रशासक असेल, सर्व जे काही 9 वर्षामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेल्या घडामोडी आपण सर्वांच्या समोर आहे. बोलावं कुणाबद्दल? प्रशासन असेल, कायदा सुव्यवस्था असेल, आज त्यांची पायमल्ली होत आहे. आज सोशल मीडियाच्या बाबतीत त्या झालेल्या घटनेबद्दल जे काय महाराष्ट्रभर पत्रकार, पेपरमध्ये, मीडियामध्ये बातम्या येतात आणि सैनिक म्हणून आपण ज्या सैनिकांची छाती बळतोय, मी कट्टर शिवसैनिक. मित्रांनो, मी 2008ला उपसभापती म्हणून पंचायत समितीचा एक उपसभापती म्हणून तिथे मी विराजमान झालो आणि ते कार्य करत असताना 2008-9ला माझ्यावर जो भाडा हल्ला झाला त्यावेळेस मी शिवसैनिक नव्हतो का? त्यावेळेस हे शिवसेना म्हणणारे शिवसैनिक होते का हा पहिला बघण्याची गरज आहे. आणि त्या हल्ल्यामध्ये माझ्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आणि गेली 6 महिने मी त्याच्यामध्ये पडून होतो. मित्रांनो, त्यावेळेची घटना झाली, त्याच्यानंतर असे प्रत्येक वेळी बसून काही लोकांना अडकवण्याचं काम केला. अशी शिवसैनिक आज उद्धव बाळासाहेब ठाकरेचं नाव सांगतायत. उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिकवण ही नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे 20% राजकारण, 80% समाजकारण करणारी संघटना आहे. आज जवळजवळ कर्जत तालुक्यामध्ये 80% गुन्हेगारी, 20% समाजाची सेवा, अशा पद्धतीने ते चाललेलं राजकारण आहे. मित्रांनो, मला याबद्दल आज या पत्रकार परिषद मध्ये आपल्या पुढे व्यथा मांडण्याची वेळ मिळाली. आणि त्या घटनेनंतर मी जी केस दाखल झाल्यानंतर माझ्यावर 2010ला मी सुपारी दिली, खंडणी दिली म्हणून एक माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तो पण गुन्हा चालू आहे. आणि तो चालू असताना मी एक पत्रकारांना सांगतो, एका पत्रकारांनी सगळ्यांचं, पत्रकारांना दोष देण्याचा अर्थ नाहीये, पण एक पत्रकारांनी त्यावेळेस असं काही फेसला माझं उपसभापती खंडणीखोर त्या पत्रकाराच्या बातमीमध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये पंढरीरावचं नाव पोचलं. आणि त्या घटनेमध्ये मला 22 दिवस जेल झाली. आणि 22 दिवसामध्ये मी सुटून जेव्हा आलो त्यावेळेस पहिलं तर अभिनंदन मी करायला गेलो असं त्या पत्रकाराचं गेलो,
पुष्पगुच्छ घेऊन त्याचं पहिलं मी अभिनंदन करायला गेलो. तर पंढरी राऊत हा फक्त तालुक्यापुरता होता, पण जिल्ह्यामध्ये पोहोचवायचं काम भले खरं असो खोटं असो, पण ज्या पत्रकारांनी ज्या मीडियाने पोहोचवलं त्याचं अभिनंदन करण्याचं गरजेचं आहे. तर त्यावेळेस मी माझे हे कर्तव्य म्हणून मी त्यांना पहिले पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करायला गेलो. गेली कितीक वर्ष आज ह्या घटनेमध्ये होत असताना आपण कुठं होतो, आपण काय करत होतो, आपली परिस्थिती काय ही जाणीव न घेताना आपण आज वल्गना करताय. तर ते वल्गना करत असताना दुनिया एवढी काही एक खुली नाहीये. खोपोलीमध्ये जी घटना घडली मंगेश दादा काळोखे यांच्या बाबत, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आणि ह्या काळोखे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व शिवसैनिक त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. त्या जे मंगेश दादा जे आहेत यांची घटना घडण्यामागे खरं तर पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा जो आहे तो कारणीभूत ठरलेला आहे. तर प्रशासनाने योग्य वेळी त्यांची दखल घेतली असती त्यांच्या तक्रारीची, तर कदाचित हा प्रसंग घडलाही नसता. आणि अनेकांच्या बाबतीत असं होत असतं की अनेक गोष्टी घडत असतात, परंतु तिथे प्रशासकीय अधिकारी त्याची दखल योग्य वेळी घेत नाही. आपल्या कर्जत तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते, नेते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने कामं करत असतात. आणि ही कामं करत असताना जर एखादा गुन्हा घडला तर त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी कुणी जर कोणाचाही अशा गुन्ह्यांमध्ये नावं टाकली तर पुढे कोणी सामाजिक काम करण्यासाठी पुढे येणार नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की कोणत्याही गुन्ह्याची सखोल चौकशी करा, गुन्हेगारांचा शोध घ्या, त्या गुन्ह्याचा अभ्यास करा गुन्ह्याचा, आणि खरोखरच जर कोणी गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर तुम्ही नक्कीच कठोर कारवाई करा. आणि त्यासाठी आम्ही सगळे तुमच्या पाठीशी असणार आहोत. परंतु कोणी नाव दिलं किंवा कोणत्याही दडपशाहीला किंवा हुकुमशाहीला किंवा एखाद्या द्वेषापोटी जर कोणी नाव देत असेल, अगदी छोट्या स्थानिक पातळीवर देखील द्वेषापोटी देखील नावं दिली जातात आणि पोलीस ते सहजपणे उतरवून घेतात. परंतु कागदावर नाव लिहिणं सोपं असतं, परंतु त्याच्या कपाळावर लिहिलेलं नाव पुसणं खूप कठीण असतं. म्हणून ही नावं घेताना एखाद्या गुन्हेगारांच्या यादीमध्ये त्याचा इतिहास तपासा, त्याचं वर्तमान तपासा आणि त्या गुन्ह्याचा शोध घ्यावी. आणि नंतर ती त्यांना गुन्हेगार म्हणून जोपर्यंत सिद्ध होत नाही, किंवा काही 10 जण गुन्हेगार असतीलही पण त्या 11वा मात्र एखादा निरपराध जर व्यक्ती असेल तर त्याला ते लेबल लावता कामा नये. कारण अशा वेळेस एखाद्या व्यक्तीचं आयुष्य, त्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि एखाद्या व्यक्तीवर जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा ठपका बसतो तेव्हा ती व्यक्तीच फक्त डिस्टर्ब होत नाही, तर तिचं पूर्ण कुटुंब, त्याचे नातेवाईक यांची मनस्थिती अतिशय खराब होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीने चौकशी करूनच कोणाची नावं घ्यावी. आणि न्यायासाठी, काळोखे कुटुंबाच्या न्यायासाठी आम्ही सर्व शिवसैनिक एकजुटीने उभे आहोतच, परंतु कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी देखील आम्ही सर्व शिवसैनिक बंधू भगिनी त्या निरपराध व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. प्रथम या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे आभार. मित्रांनो, मागच्या 8 दिवसापूर्वी जी खोपोली इथे मंगेश दादा काळोखे यांची निर्घृण हत्या झाली, त्या हत्येत कर्जत, खालापूर, संपूर्ण शिवसेना परिवाराला देखील दुःख झाले आणि त्यांच्या दुःखात सर्व कर्जत, खालापूरचे शिवसैनिक सहभागी आहेत. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून शिंदे गटाच्या काही लोकांनी नितीनदादा सावंत यांचे स्टेटस तयार करून ते डीपीला ठेवले आणि ज्याला शिवसैनिकाच्या मरणाचं दुःख नाही तो कसला शिवसैनिक, आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या पर्यायाने तटकरे
यांच्या मांडीला मांडी बसवून शिवसेना त्यांच्या दावणीला बांधली अशा पद्धतीने स्टेटस ठेवून आम्हाला हिणवण्याचं काम केलं. मित्रांनो, तटकरे साहेब इथे आले होते कर्जत मध्ये, त्यांनी देखील ह्या घटनेचा निषेध केला आणि त्यांनी देखील मागणी केली शासनाला की या गुन्ह्यामध्ये SIT स्थापन करून योग्य तो तपास व्हावा. आमची देखील तीच मागणी आहे. हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे, पण गेल्या घटना घडल्यापासून शिंदे गटाचे सर्वच पदाधिकारी असतील, आमदार असतील, हे विशिष्ट लोकांची काही नावे घेऊन हे त्यामध्ये सहभागी आहेत, यांना अटक झाली पाहिजे. मित्रांनो, आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि कायदा हा कोणाला सोडत नसतो. जे गुन्हेगार असतील त्यांना योग्य ती शिक्षा कायदा देईल, परंतु विनाकारण पेपर ठेवून आणि काहीतरी मीडिया समोर येऊन व्यक्त होऊन समाजामध्ये अशांतता निर्माण करायची, हे यांचं काम आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मी सर्वांना सांगतो की यापुढे माझ्या कोणत्याही शिवसैनिकाच्या बाबतीमध्ये जर कुणी असे अपशब्द वापरत असेल तर संपूर्ण शिवसेना ही रस्त्यावर उतरून याचा निषेध करेल.